नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी आता हा मुद्दा टॅग केलेला आहे, थोडीशी आपण टेक्निकल ऍडजस्टमेंट करून घेऊ, पण तुम्हाला आवाज व्यवस्थित यायला हवा. जसा मी हा मुद्दा टॅग केलेला आहे, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तातडीनं या विषयाचं विश्लेषण करणं यासाठी गरजेचं आहे की यातून माझा आवाज आय होप की तुम्हाला व्यवस्थित येतोय, इको होत नाहीये. तर या विषयाचं यासाठी विश्लेषण करणं गरजेचं आहे की आता केंद्र सरकारने जो एक आदेश, जो एक निर्णय थोड्याच वेळापूर्वी घोषित केला, त्याचे स्थानिक बाजारपेठेवरती लगेचच परिणाम होऊ शकतात आणि विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सुद्धा एक प्रकारचं पॅनिक यातनं क्रिएट होऊ शकतं. म्हणून मी आधी देशांतर्गत महाराष्ट्रातली बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय कॉन्सिक्वेन्सेस काय, या कुठल्या कारणामुळे हा केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे याचं सविस्तर आपण विश्लेषण करतोय. तर आधी तर आपण हे समजून घेऊया की केंद्र सरकारनं नेमका आज जो निर्यात बंदीचा निर्णय घोषित केलेला आहे तो काय आहे. त्या निर्णयात त्याची कॉपी माझ्या हातामध्ये आहे आणि ती इंग्रजीमध्ये आहे. केंद्र सरकार असं म्हणतंय की whereas there is a sudden spike in the global prices of wheat arising out of many factors as a result of which the food security of India, neighboring and other vulnerable countries is at risk. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की जागतिक बाजारामध्ये अचानकच गव्हाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं, आणि मी जसं म्हटलंय की याचं पूर्ण विश्लेषण आपण करू, त्याची कारणं पण सांगू, पण भारताच्या शेजारी असलेल्या देशामध्ये आणि ते देश की ज्यांना फूड सिक्युरिटी, अन्नाची सुरक्षा फार महत्वाची असणार आहे, तर ह्या देशामध्ये गव्हाची टंचाई निर्माण होऊ शकते. मुद्दा क्रमांक 1. Whereas the government of India is committed to providing for the food security requirement of India, neighboring and other vulnerable developing countries which are adversely affected by the sudden changes in the global market for wheat and are unable to access adequate wheat supplies. दुसरा मुद्दा क्रमांक 2 की भारतानं स्वतःसाठी अन्न सुरक्षा ही मान्य केलेली आहे, म्हणजे आपल्या देशातल्या नागरिकांची प्रथम ती प्राधान्य त्यांचं असणार आहे आणि आजूबाजूच्या देशासाठी सुद्धा किंवा अशा देशांसाठी की ज्याची त्याची गरज आहे, तर त्याला आम्ही योग्य तो पुरवठा करण्याची आमची जी कमिटमेंट आहे ती पाळण्यासाठी, म्हणून देअरफोर या 2 कारणांमुळे in order to manage the overall food security of country, आपल्या देशातली अन्न सुरक्षा, and the support of needs of the neighboring and other vulnerable countries, the central government, in exercise of the power conferred by the section 3, read the section 5 of the Foreign Trade Development and Regulation Act 1992, number 22 of 1990, as amended, read with para so and so. आता त्यांनी सांगितलं, पुढे असं सांगितलं की आजपासून आम्ही सगळ्या पद्धतीच्या ऍज अ ट्रान्झिशनल अग्रीमेंट एक्सपोर्ट विल बी अलाउड इन द, आम्ही आजपासून सगळ्या या देशांना, परदेशामध्ये एक्सपोर्ट करण्याला, गव्हाच्या निर्यातीला बंदी घालत आहोत फ्रॉम डे टू डे इटसेल्फ. आजपासून आणि याच्या आधीच्या सगळ्या अग्रीमेंटला मात्र हे लागू होणार आहे. ऍज अ transitional management, export will be allowed in case of shipment where irrevocable letter of credit has been issued on or before the date of this notification. Effects of the notification: the export policy of the wheat against the above mentioned HS code is prohibited with the immediate effect. म्हणजे या क्षणालाच, आत्तापासूनच भारत सरकारनं आपल्या देशातून होणाऱ्या गव्हाच्या निर्यातीला बंदी घातलेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की याचे भारतीय बाजारामध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय परिणाम होऊ शकतात याचं तातडीनं विश्लेषण करणं गरजेचं आहे. असं आहे की 2 दिवसापूर्वीच आपण एक स्वतःसाठी म्हणून असं ठरवलेलं होतं की या देशातून कमीत कमी 10 लाख मेट्रिक टन एवढं आपण गव्हाचा निर्यात करू शकतो. पण 2च दिवसामध्ये आपल्याला हा निर्णय परत का घ्यावा लागला, तर अगदी आपण आता लातूरच्या बाजारपेठेपासून सुरुवात करू. आजच मी हा व्हिडिओ करायच्या आधी लातूरच्या बाजारपेठेतली स्थिती बघितली की रोज आपल्या देशामध्ये, म्हणजे या लातूरच्या बाजारामध्ये 50 कट्ट्याच्या सुद्धा गव्हाची आता आवक होत नाहीये.
आपण ज्याला लोकल म्हणजे लोकवन आणि हे जे गव्हाचे आपले स्थानिक अजित आणि लोकवन याचा दर जो आहे तो जर आपण बघितला तर अजित आणि लोकवनचा लातूर बाजारपेठेतला आजचा दर आहे 1950 ते 2500 आणि जो 21-89 आपण जो खाण्यासाठी वापरतो त्याचा दर आहे 3500 ते 4500 रुपये. ही आपल्या महाराष्ट्राची स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये रबीचं पीक आपण गव्हाचं म्हणून घेत होतो आता फक्त आपण खाण्यापुरतं घेतो. रबीमध्ये आता राजमा, त्याच्यानंतर हरभरा, काबुली या पिकानं त्याला रिप्लेस केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तरी हा प्रश्न इथे येत नाही. मग येतो कुठं प्रश्न हा, तर आपलं तांदूळ या पिकानंतरचं सर्वात जास्त कन्झम्पशन खाण्यासाठीचं जे आहे ते गव्हाचं आहे. आणि आता अशी स्थिती होती की युक्रेन आणि रशिया की जे देश जगाच्या गव्हाच्या पुरवठ्यामध्ये 30% वाटा उचलतात, या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरू असल्यामुळं हा जो 30% वाटा आहे तो हळूहळू कमी झाला आणि ब्लॅक सी ज्याला आपण म्हणतो, कारण ह्या ब्लॅक सी मधूनच सगळ्या देशाला या देशातून गव्हाचा पुरवठा होत असतो. तिथं आता युद्धाचे ढग असल्यामुळं हा पुरवठा थांबलेला आहे. युक्रेन आणि रशिया हे आपापसात भांडत असल्यामुळं जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची टंचाई आहे. फेब्रुवारीपासून हे चित्र हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली आणि त्याचा भारताला सुद्धा फायदा होताना दिसत होता. तो फायदा आकडेवारीत जर आपण बघायचं म्हटलं तर गेल्या वर्षी या काळात भारतानं 2,42,857 टन एवढी निर्यात केली होती. पण आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती 1.4 मिलियन टन एवढ्या गव्हाची आपण निर्यात केलेली आहे आणि हा फार मोठा बूस्ट हा भारतीय अर्थव्यवस्थेला या माध्यमातून मिळाला होता. पण एकीकडे आपण निर्यात करत असताना दुसरीकडे चित्र असं तयार झालं की भारत सरकारनं गव्हाच्या उत्पादनाचा जो अंदाज बांधलेला होता तो काय होता, तर भारत सरकारला असं वाटत होतं की या देशामध्ये 111 मिलियन टन एवढं गव्हाचं उत्पादन होईल. पण उन्हामुळं काही काळ्या झळल्यामुळं अपेक्षित असं उत्पादन गव्हाचं न झाल्यामुळं आपण हे एस्टिमेट रिवाइज केलं आणि ते आपण करतच असतो. तर ते झालं 105 मिलियन टन. आणि मग हळूहळू आपलं स्वतःचं एस्टिमेट कमी होणं, उत्पादन कमी होणं, दुसरीकडे आपली वाढलेली निर्यात यामुळं देशांतर्गत बाजारपेठेमध्ये गव्हाचे दर वाढायला सुरुवात झाली. ते 15 ते 20% वाढत आहेत. आणि तेव्हा की जेव्हा या देशातला महागाईचा दर हा गेल्या 8 वर्षातला उच्चांक पार करतोय, 7.79 असा या पातळीवरती गेलेला महागाईचा दर हा WPI होलसेल प्राइस इंडेक्स आणि CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स अशा दोन पद्धतीनं मोजला जातो. त्याच्यासाठी 100-125 हे ढोबळमानाने सांगतो, ज्या वस्तू असतात त्याची एक सरासरी काढतात, त्याची एक बास्केट तयार केली जाते आणि त्या बास्केटवर आधारित हा आपला महागाईचा दर आपण गृहीत करत असतो. त्यामुळे एकीकडे आपल्याला जेव्हा असं वाटत होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही चित्र सध्या तयार झालेलं आहे त्याचा भारतासारख्या कृषीप्रधान देशाला फायदा होईल, तो एका मर्यादेपर्यंतच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं भारत सरकारनं आता आज इमिडिएटली गव्हाच्या निर्यातीवरती बंदी घातलेली आहे. आता ही बंदी घातल्यामुळं आपण पॅनिक व्हावी अशी स्थिती आहे का? अजिबात नाही. एक म्हणजे आपल्या आजच्याच निर्यातीच्या ह्या पत्रामध्ये केंद्र सरकारनं सांगितलं की आमची ज्यांच्याशी कमिटमेंट आहे अशा सगळ्या देशांना आम्ही त्यांच्याशी केलेले जे करार आहेत ते करार पाळू आणि आपल्याच या निर्यातीच्या पत्रामध्ये नेबरिंग कंट्रीज म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या देशांचा जो उल्लेख केंद्र सरकारनं केलेला आहे तर याही देशांना आम्ही आमचं जे कमिटमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू असं म्हणतोय. मला एक क्युरियोसिटी कशी होती की आपलं स्टँडर्ड काय, आपण किती रिझर्व्ह ठेवतो. जर दुसऱ्या क्रमांकाचं भातानंतरचं गहू हे दुसरं पीक आहे की ज्याच्यातून आपण जास्त हे पीक खात असतो, तर आपल्या देशामध्ये याचा साठा किती असतो, तर आपला जो बफर स्टॉक आहे त्याची जी विहित मर्यादा आहे ती आहे 7.4 मिलियन टन. पण सध्या या देशामध्ये जवळपास 33 एवढा गहू शिल्लक आहे आणि तो आहे 19 मिलियन मेट्रिक टन. म्हणजे आपल्या बफर स्टॉक पेक्षा सुद्धा आपण 3 पट अधिक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचा सध्या स्टॉक करून ठेवलेला आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षानं मोदी सरकारवरती टीका केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की केंद्र सरकारनं हे जे धोरण आहे केंद्र सरकारचं हे शेतकरी विरोधी आहे आणि त्यांनी
मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची खरेदी न केल्यामुळं जेव्हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा व्हायची वेळ आली तेव्हा मात्र निर्यातीची बंदी केंद्र सरकारनं घातलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी जयपूरमध्ये जे काँग्रेसचं चिंतन शिबिर सुरू आहे तिथे माध्यमाशी बोलताना पी चिदंबरम जे या देशाचे माजी अर्थमंत्री आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की या विषयाचं थोडक्यात का असेल पण महत्वाचं विश्लेषण तातडीनं करायला हवं, कारण यामुळं ना आपल्या शेतकऱ्याला काही त्याचा तोटा होणार आहे ना आपल्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये फारसा काही परिणाम होणार आहे. परिणाम होणारच असेल तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती होईल, कारण आत्ताच $500 पर टन अशा दरानं सध्या गव्हाची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्री सुरू आहे. आणि जेव्हा भारत वेगवेगळ्या देशांना निर्यात करत होता तेव्हा असे देश की ज्याच्यामध्ये संपूर्ण युरोप, साऊथ एशिया आणि काही तर असे देश आहेत की ज्या देशांनी कधीच म्हणजे आशिया आफ्रिका खंडात तर भारताचा गहू जातच होता, पण इजिप्त आणि टर्की अशा देशांना सुद्धा भारताचा गहू आयात केला होता त्यांच्याकडे आणि आपण त्यांना निर्यात करत होतो. भारताशी अनेक देशांनी करार केलेले आहेत की तुम्ही आम्हाला आता जी ग्लोबल सप्लाय चेन डिस्ट्रक्शन आलेलं आहे त्याच्यातनं तुम्ही आम्हाला या गव्हाच्या पुरवठ्याची जी काही हमी दिलेली आहे ती तुम्ही त्याची कमिटमेंट पाळा. असं आहे की ज्याला आपण जागतिक अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडली गेलेली असं म्हणतोय. एका पाठोपाठ एक सप्लाय चेनचे जे कन्स्ट्रेन तयार झालेले आहेत त्याचे जे रिफ्लेक्टिव्ह स्पिल ओव्हर इफेक्ट जे आहेत ते हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येताना दिसत आहेत. आणि गहू हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. म्हणजे सगळेच एकमेकांशी कसे कनेक्ट झालेले आहेत हे याच्यातून आता स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. तुर्तास आपल्याला ह्या केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तो निर्णय काय होता ते सांगायला हवं होतं. त्याचे अगदी स्थानिक बाजारपेठेमध्ये काय परिणाम होतील हेही सांगायला हवं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय होतील हेही सांगायला हवं होतं. या विषयाचं आणखी तज्ज्ञांशी बोलून आपण संध्याकाळी सुद्धा याचं विश्लेषण करू. थांबूया आपण इथे. केंद्र सरकारचा काय निर्णय आहे तो मी तुम्हाला सांगितला आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला साठा सुद्धा सांगितला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.